आता मामा यो अख्खं घर सजवणार आहे. अख्ख्या गावात लाडू वाटणार, पेढे वाटणार. एवढा आनंद झालाय मला, मला पेढे नको वाटा ना. चिवड्या मामा तुमचा. जावई बापू मी व्याजोबा झालो ना. ना 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 त्यांना आमच्याकडे आला, आम्हाला त्यांना छाटी शिकवू टळून त्यांचे मन बरेच तर मुके घ्यायचे तो. आणा आणा इकडे आणा, आमच्याकडे आणा. डॅडी दिवाळी प्रसन्न झाली डॅडी. तिनं घरात आनंदाचं गाठोडं पाठवायला लईच गडबड केली बघा. आता धन दौलत कमी पडणार नाही हेच सांगायचं होतं तिला ह्या आशीर्वादातलं आहे ना डॅडी. अहो 2-2 देवे आल्यात घरात, 2-2 देव्या. अहो लक्ष्मी आणि सरस्वती दोघींनी एकत्र येणं केलं हो या घरात. आता आपली भरभराटी होणार, आपली भरभराटी होणार, आपल्याला काहीच कमी पडणार नाही डॅडी. डॅडी आता घरामध्ये नवरात्र साजरी झाली पाहिजे. हा लोकांच्या घरात 2 पावलांनी लक्ष्मी येतात, तुमच्या घरात 4-4 पावलांनी आले आहेत. खरंच वाटलं नव्हतं 2-2 देवे येतील आपल्या घरात. आजपर्यंतची सगळी व्रत वैकल्य उपास तापास पूर्वजांची पुण्य ही सगळं सगळं फळाला आलं बघा. अहो बघा की किती देखण्या मुली जन्माला आल्या तू. कोणाची नजर नको लागायला त्यांना. मला माहित होतं तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे. याच्यातनं बाहेर पडा आणि नातींना असं कावटावून घ्या आणि आजोबांचं प्रेम द्या त्यांना. हो तुमच्या घरच्या लक्ष्म्या द्या, लक्ष्म्या. कसलं गोड. पेशंट कसा आता? हे काय इकडं आहे? इट्स जस्ट मिरॅकल. यांची प्री मॅच्युअर डिलिव्हरी असून सुद्धा यांची दोन्ही बाळं खूप हेल्दी आहेत आणि आई सुद्धा फिट आहे. आणि तुळजा यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन या. काही टेस्ट झाल्या की तुम्ही सुद्धा निर्धास्त व्हाल. हो बाकी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि डॉक्टर तुळजा तुमचं विशेष अभिनंदन. अहो काहीही टेक्निकल सपोर्ट नसताना ही अशी डिलिव्हरी करायला फक्त हुशारी नाही तर डॉक्टर मेंटली खूप स्ट्रॉंग असावा लागतो. यू हॅव मेड इट पॉसिबल. थँक्यू डॉक्टर. पण हे ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे शक्य झालं. बरं मी येते आता. पण काही अडचण आली तर मला लगेच कॉल करा. काळजी घ्या. कशी अक्का तू? अगं कोण आले? कोण आले? मावशी आल्यात भेटायला. हो आता लाड करणार आम्ही बाळांचे. लाड करणार अक्का अगं दोघं किती गोड आहेत ग. अगदी ना तुझ्यावर गेलेत बघ. माझी तर नजरच हटाना झाली. नाही 2-2 भाज्यांचा. अभिनंदन. 2-2 अभिनंदन. अक्का खारीक खोबरं डिंक सगळं काढून ठेवलंय बघ. तू आता काहीच काळजी करू नको. आठवडाभरातच तुला तरतरीत कशी करते नाही बघ मी. हा आता जरा दमलेली वाटतेस पण लवकरच ठणठणीत होशील. काळजी नको करू. बरं तेजूला आता आराम करू द्या. आज रात्रीची तिची झोप झाली ना की मग सकाळी बरं वाटेल तिला.
हो मामी. तुमचं आभार मानायचं राहिलंच की अहो. आज तेजूचं आयुष्य तुझ्यामुळे वाचलं. तू तू किती मोठ्या उंचीचे डॉक्टर आहेस ना हे आज कळलं बघ. माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आता 100 पटीनं वाढला तुळजा. तू आज एक नाही 3 जीवनाचे उदाहरण दिलंस. यासाठी मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन तुळजा. सूर्या काय करतोस तू रे? तू आणि मी काय वेगळे आहोत का? सूर्या, ही आपली माणसं आहेत आणि यांच्या भल्यासाठी धडपड करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या माणसांसाठी केलेल्या कामाला उपकार नाही, कर्तव्य म्हणतात. तू असं काहीतरी बोलती ना माझी बोलतीच बंद करत तिचं बोल. बरं तू थकले जातात आराम करतो ना. हो, आणि तू ही कसलीही काळजी न करता छान झोप घे, आराम कर. हो मामी साहेब, आता मामा झालोय मी. झोप लागणार आहे का मला? या आनंदामध्ये ना 1 आठवडा तरी मला झोप लागत नसते. बरं काळजी घे त्याची, मी येतो. बाळाच्या मावशीला खुश झाल्या. दादा तू देवासमोर साखर ठेवते. समधी आनंदात दिसतात, म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी असणार. दिव्ये, सगळं तुझ्यामुळे शक्य झाले बघ. तेजूवर आणि त्याच्या पायांवर तुझा आशीर्वाद असाच राहू दे. त्यांना सुखरूप ठेव. चला आता सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. तेजू अक्काची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे, लक्षात ठेवा. काय हो दादा, तेजू अक्काची खोली तर तयार आहे. आता फक्त कुठे काय असणार आहे ते बघू आणि तसं मांडून टाकू. आणि खाण्यापिण्याची तर जबाबदारी माझ्यावरच आहे. मी वहिनीला सगळं विचारून घेतले की अक्काला काय लागल काय नाही, त्यामुळे तू काहीच टेन्शन घेऊ नको. आणखी काय असेल ना तर ते बी मला सांगा, म्हणजे येऊन जाऊन मी बी अक्काची काळजी घेत जाईल. बर चला, घरातलं झालं, आता बाहेरचं काजू पुढे आहे. हा, उद्या सगळीकडे बातमी पोचली पाहिजे. काय सगळ्या घरांमध्ये पेढे पोचले पाहिजेत. हा, मला 2-2 बाच्या झालेत, कळू दे ना गावाला. अरे काय सांगायची गोष्ट आहे का दादा? अरे तुम्ही तयारी ठेवा, तयारी. उद्या बघा आम्ही गावात काय राडा करतो. बरं चला आता तोंड गोड करून घेऊ. बस बस एवढी नको. धनराज आणि पृथ्वीराज, आमचे हे 2च नातू या घरात येणार होते. आमचे डोळे त्यांना बघायला आसुसले होते आणि हे आलं कोण? नाही 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 नाही, आमचा यावर विश्वास बसना झाले. आजपर्यंत या निंबाळकर खानदानात असं कधी झालं नव्हतं. मग याच वेळी या घराची परंपरा मोडली कशी? नाही, आम्हाला हे मान्य नाही. मिठाई वाटायची अख्ख्या गावाला. बाप झालोय मी बाबा. ए मिठाई घे. अगं मिठाई घे ग तू मामी आत्या. अरे जाऊ दे, बाप मी झालोय, बाकी काय माहित नाही मला. अख्ख्या गावाला मिठाई वाटायची आहे. ए घे, तू आजी झाली आजी. अगं घे ना, बघ बाप झालोय का नाही मी. ए आई अगं घे ग, धर घे. शत्रुघ्न निंबाळकर बाप झालाय. अयो फादर आले, फादर आहे, फादर. इकडे या तुम्ही. डॅडी आजोबा झाले. घ्या. काय नकोय मिठाई? अरे हो, तुम्ही कशी काय मिठाई खाल बरं? नाही, तुमचा अंदाज चुकलाय ना. म्हणजे तुम्ही आजोबा झाला, पण 2 नातवांचे नाही, 2 नातींचे आजोबा झाले. 2 नातींचे. आता ही अडचण तुम्ही कशी सोडवणार बरं?
ए तुम्हाला सांगतो मी डॅडींनी होणाऱ्या नातवासाठी एवढी मरणाची खेळणी आणून ठेवल्यात. सोन्याच्या चैनी केल्यात, त्याच्यामध्ये 2 लॉकेट आहेत. लॉकेट मध्ये 2 नावाचं नाव. डॅडी मला सांगा, हाऊ त्या 2 नावांचं काय करायचं? हा? कुणाला देणार ती 2 नाव? शत्रू आवर स्वतःला. घरात 2 बाळ आहेत, निदान त्यांच्यासाठी तरी शांत राहा. बोलली तरी म्हणलं आमची बायला बाई बोलली कशी नाही अजून. हा? तू जा. हे बघ, आज मला तुझं प्रवचन ऐकायचं नाही. पाप झालोय का नाही मी? शांत बसायचं. विसरलो का नाही? डॅडीशी बोलत होतो ना मी. थांब. तर आजोबा, ओ आजोबा, सरते शेवटी नियतीने तुम्हाला ओव्हरटॅक केला. अयो, आता राग देऊन डोळे मोठे करून उपयोग काय? स्वतःला देव समजून घडणाऱ्या गोष्टी बदलायला निघाला होता ना तुम्ही. काय झालं? आता तुम्हाला कळलं असेल की सगळं तुमच्या मनासारखं नाही होऊ शकत. अहो तुम्ही देव नाही हे मान्य करा आता. थोबाड बंद ठेवा चिरंजीव. नाही ठेवणार मी थोबाड बंद. आज मी बोलणार. तुमच्या सगळ्या प्लॅनची माती झाली तरी मी तोंड बंद ठेवायचं. तुमच्या राजेशाही वंशाला दिवा मिळाला नाही तरी मी तोंड बंद ठेवायचं. अहो 2 पुरी झाल्या घरात तरी मी तोंड बंद ठेवायचं का? शत्रू, काय बोलतोस? तुला जसं कळतंय का? भान ठेव जरा बोलताना. भान नाही, खरं तेच बोलतोय मी. या घरात पोरगा जन्माला यावा म्हणून ना डॅडीने डॉक्टर पासून तर त्या मांत्रिक बाबापर्यंत सगळ्यांचा आधार घेतला. त्या दिवशी मी तेजूला घेऊन गर्भ चेक करायला गेलो होतो ना दवाखान्यात. ते ह्या माणसाने सांगितलं होतं मला, डॅडी या चेहरा बघा चुकीचा, नशाच उतरली त्यांची. थोबाड बंद करा, नाहीतर आज या घरात आमच्या हातून एक खून झाला तरी आम्हाला फरक पडणार नाही. लय आनंद झाला होता माझ्या बापाला. म्हणे आमच्या घरात पहिली पोरं जन्माला येणार. काय झालं? होय, तेजूनी जी आज तुमची फजिती गेली ना, फजिती, त्यामुळं मला लय मजा आली. माझा सुस्ता मला लय हसायला येतं. डॅडींनी तेजूला मुलं व्हावी म्हणून इतकी खालची पातळी गाठली असेल तर या घरात ही तेजूच्या मुलींना कसं सांभाळतील? त्या इथे सुरक्षित राहणार नाही. मला पहिल्यापासूनच माहित होतं या तेजूच्यानी आहे ना माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. मला पण पोरं पाहिजे होती, पण हिने पोरींना जन्माला घातलं. आता ही सगळं खापर आहे ना माझ्या डोक्यावर पडणार. मी शत्रुघ्न निंबाळकर, माझ्या रक्तात खोट नाही. शत्रू, कुठे चाललायस? अरे लेकरासने बघून तर जा. अरे बाप आहेस तू त्यांचा. अरे सोड मला नाही बघायचंय. माझ्या बापाला आणि मला पोरं पाहिजे होती सांगितलं ना. तेजूला 2 मुली झाल्या. पोरी झाल्या. मी मामा झालो. लई आनंदाची बातमी दिलीस बघ. कवाधरनं हेच ऐकायला थांबली होती मी. आजी झाले. एका नव्या नात्याचा जन्म झाला. लई आनंद झाला बघ सूर्या मला. तेजू आणि तिची 2 बाळ चांगली आहेत ना? नाही म्हणजे मी देवाकडे साकडच घातलं होतं.
तेजूचं बाळणपण नीट झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे दीप, सगळं तुझ्यानंच सांभाळलं आणि आता पण ती तेजूपाशीच आहे, त्यामुळं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. देवा, माझ्या तेजूला आणि तिच्या बाळांना सुखरूप ठेव देवा. जालिंदर, तुला थबाड असं खेटर मारलं गत का झालंय रे? हे पोटचं पोरग बोललं ते जमलं काय म्हणाला? हा? जमलं जमलं जमलं. अरे बाप, काय चुकीचं बोलला तू? ए जालू, अरे तुझ्या घरात एक नाही 2-2 पोरी जन्माला आलेत. तूच नेहमी म्हणतोस ना आमचं मन लय मोठे. हे हे हे, आता मोठ्या मनानं त्यांचा स्वीकार कर. असा कसा स्वीकार करू? आम्हाला मुलगाच पाहिजे, तोच आमच्या घराण्याचा वंश वाढवणार. या घरात मुलगाच येणार. अरे बाबा, पर तुझी ही इच्छा पूर्ण करणं तुझ्या हातात नाही ना. जालिंदर निंबाळकर मानतात मला. हे तर आमच्या मर्जीशिवाय झाडाचं पान बी हलत नाही. असे होय? मला एक कळणं झाले, तुझ्या सोनबाईला तुझ्या इच्छेविरुद्ध 2-2 पोरी झाल्याच कशा? हा? अरे बाबा, नशिबा पुढं कोणाचंच काही चालत नाही. जालिंदरचं बी चालत नाही. आमचं नशीब आम्ही लिहित असतो. अरे सुंब जायला तरी पिळ काय सुटना. अरे बाबा, तुला किती बी मुलगा हवा असला तरी त्यासाठी दुसऱ्या बाळाची वाट पाहायला लागणार ना. ते 4-5 वर्ष जाणार. कसे तुझ्या सुनबाईला आता झाल्या 2-2 पोरी. त्यांना ती कधी मोठा करणार, कधी दुसऱ्या बाळाचा विचार करणार. हे सगळं जुळून आलं तरी मी दुसऱ्या खेपेला तिला मुलगाच होईल याची खात्री कोण देणार? तू कसा होणार तुला वंशाचा दिवा? ते मला काय माहित नाही. मला एवढंच माहिती, मला मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. असा हट्ट करून तुझ्या हातात काहीच मिळणार नाहीये. तुझं कसं झालंय माहिती का? तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं.